कोणता श्लोक आपला? 14. ध्यानदीप आहे ना, त्या ब्रह्मतत्वाची सुद्धा उपासना केली जाते. ज्ञानाने जसा ब्रह्म साक्षात्कार होतो त्याप्रमाणे उपासनेने साक्षात्कार होतो. उपासना करण्याकरता देवाचा त्याची ओळख असावी लागत असते. त्याला परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हणा. परोक्ष ज्ञान नसेल तर उपासना होऊ शकत. म्हणजे अगोदर परोक्ष नंतर काय होत असते अपरोक्ष. ते आपल्याला वेदांत वाक्यावरून बघा, अवांतर वाक्यावरून परोक्ष ज्ञान होते, महावाक्यावरून नाही का नाही. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे कोणतं परोक्ष ज्ञान. अहम ब्रह्मास्मी म्हणतो शंका केली. आणि वेदांतेभ्य ब्रह्मतत्वम अखंडैक रसात्मकम आणि परोक्षमावगम्य तंदहमस्मी उपासते. वेदांत आपल्याला जे ज्ञान होत असतं ते कोणावर शास्त्रावरून गुरुवरून वेदावरून ज्ञानाचे विषय कोणाकडून असतात. एखाद्या आपल्याला शिकायचं असेल तर माणसं कोणाकडे जात असतो, त्याच्याकडे काही स्टेशनच्या हमालाकडे जात असतो. मला विचार करायचा परोक्ष ज्ञान होतं. कोणतं ज्ञान होत असतं मग कशावर होत असतं. वेदांतेभ्य ब्रह्मतत्व अखंडैक रसात्मक परोक्षम अवगम्य येतात अहमस्मिती उपासते. वेदांतावरून आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होतं. ब्रह्म हे कसं अखंड एक रसात्मक, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे सजातीय विजातीय भेद देशकाल परिचय शून्य एकमेव असं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं. रसोरात्मात्मक रसयुक्त असते, त्याच्यामध्ये अन्याचं काहीही नसते. केवळ ऊसाची गोळी म्हणजे साखर असते, त्याच्यामध्ये जसं कोणी काही नसतं. असा अखंड स्वरूपाचा आणखी ब्रह्म आहे. रसात्मक रस म्हणजे ब्रह्माचा काही रस निघतो. आंब्याचा बघा, आंब्याप्रमाणे तसा रसाचा अर्थ नाही. रसयुक्त रसोईसा असं म्हणतात. ब्रह्मरस घेई नाही का, भक्तीचा रस ब्रह्मरस असं हे ब्रह्म आहे. मग ज्ञान कोणतं होतं आपल्याला वेदांतावरून परोक्ष ज्ञान होत असतं. परोक्षमावगम्य येतात रामस्मी ती उपासते. एकदा परोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याचंच अपरोक्षामध्ये काय होतं हे रूपांतर होत असते. दवा आहे कोणतं ज्ञान अद्भुत दवा आहे होतं आहे. त्याप्रमाणे परोक्ष अवगम्य येतात. अगोदर वेदांतावरून परोक्ष ज्ञान होते, अवांतर वाक्यावरून आणि महावाक्यावरून कोणतं ज्ञान होते मग तदा विष्णू इथे उपासते. ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून ते ब्रह्मच किंवा स्वरूप आहे का. दवा आहे कोणतं ज्ञान झालं मग दवा दुसरा तिसरा कोणी नसून तोच कोण आहे कोणतं ज्ञान ब्रह्मावरून परोक्ष होते. काय होते पहिलं परोक्ष होते, नंतर अशा रीतीने त्याची मी ब्रह्म आहे अशा रूपाने त्याची उपासना केल्या जाते. त्या उपासनेने सुद्धा ब्रह्म साक्षात्कार होऊ शकतो. संवादी ब्रह्मतत्वोपास्य विमच्यते उत्तरे तापने तत्सुतोपास्तीरणे कदा. ज्ञानाने जसे आणखी ब्रह्माची उपासना होऊ शकते, ब्रह्म साक्षात्कार होतो, त्याप्रमाणे उपासनेने सुद्धा ब्रह्माचा काय होत असतो. दोन्ही मार्ग आहे. कोणते मार्ग आहे. मंद अधिकारी असेल तर उपासना मार्ग, उत्तम अधिकारी असेल तर कानावचनाची भेटी सरीसीच जे किरीटी वस्तू निमोठी ते पैगा. त्याच्यामध्ये तीन प्रकार पाडतो ना आपण. उत्तम जिज्ञासू ज्ञानाचा अधिकारी, मध्यम जिज्ञासू
उपासनेचा अधिकारी, कनिष्ठ जिज्ञासू कर्माचा अधिकारी. कर्मयोग, उपासना योग, ज्ञानयोग, ध्यानयोग असे प्रकार केलेले आहे. लक्षामध्ये वर्जाच्यामध्ये ब्रह्माचं स्वरूप सांगितलं आणि आठल्या प्रकारचं असलेलं जे ब्रह्म ते कोण आहे, मीच आहे, अशा प्रकारे उपासना होऊ शकते. ब्रह्मतत्त्वस्य अगोचरस्य ज्ञान परोक्ष ज्ञानस्य किम रूपं इत्याशंक्य. का म्हणलं ब्रह्मतत्व हे परोक्ष ज्ञान आहे, त्या परोक्ष ज्ञानाचं स्वरूप काय. 15वा श्लोक. प्रत्येक व्यक्तिमनुलिख्य शास्त्रात वैष्णवादी मूर्तिवत नास्ति ब्रह्मेतिचे सामान्य ज्ञानात्म परोक्षती. प्रत्येक व्यक्तिमनुलिख्य, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ब्रह्माला, अनुलिख्य म्हणजे साक्षात्कार न घेताना ऐकायचं. नुसतं ब्रह्म म्हणून ज्ञान ऐकलं पण अजून काही नाही का, एखाद्या वस्तूचा पण ऐकल्यावरून ज्ञान होते पण ते परोक्ष. आणि त्याचा साक्षात्कार होण्याकरता त्याला विषय व्हावे लागत असे. प्रत्येक व्यक्ती आहे या रूपाने ज्ञान झालं ते ज्ञानच आहे, पण ते ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. प्रत्येक व्यक्ती मनोल्लेख्य. अजून प्रत्येक व्यक्ती म्हणजे ब्रह्म, त्याला प्रत्येक असं म्हणतात. साक्षी, तंपद, लक्ष, प्रत्येकाची त्याची भिन्न भिन्न नावं, आत्मा वगैरे. त्याला विषय न करताना शास्त्रात वैष्णवादी मूर्तिवाद. शास्त्र सांगत असते वैष्णव शंकराची मूर्ती, हनुमंताची मूर्ती, कोणी विष्णूची मूर्ती. आपल्याला शास्त्रावर ऐकल्यानंतर तुम्हाला विष्णू दिसला का बघ. जोपर्यंत त्याचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत अपरोक्ष ज्ञान नाही. मग कोणतं ज्ञान? परोक्ष ज्ञान. तरी पण आहे परोक्ष ज्ञान असत्वपादकावर नजर ज्ञानाला उपयोग नाही ना. म्हणून असं सामान्य परोक्ष ज्ञान आणि असत्वपादकावर जाते. आणि महावाक्याच्या द्वारा अपरोक्ष असत्पादक, दुसरं आणखी आनंदपादक चित्त आवरणाचे प्रकार आहे. नाही मधलं असत्पादक आवरण, अभानापादक आवरण. मग अभानापादक आवरण कुठं झालं तरी पण असत्पादक आवरण गेलं ना. मग वैष्णवादी मूर्तीवाद. आपल्याला नुसती नावं ऐकून प्रत्यक्षात दर्शन आहे का बघ. नाही का, जसं ज्ञानेश्वर महाराजांची नावं ऐकून आपण प्रत्यक्षात दर्शन आहे का. कोणते आहे भद्रराव बाबा म्हणा, जोग महाराज म्हणा, ते गुलाबराव महाराज महादांचे, त्यांना परोक्ष ज्ञान. पुढे कोणतं नाथ महाराजाला सुद्धा परोक्ष. आणि कोणतं ज्ञान? दिव्य भव्य दिव्य तेज मदनाचा पुतळा रवी काय परब्रह्म केवळ. कोणतं ज्ञान आहे? अपरोक्ष ज्ञान. ते तुमच्या आहे भद्रराव वचन आहे सुद्धा अपरोक्ष ज्ञान आहे. म्हणून आहे या रूपाने ज्ञान होत असते त्याला सामान्य ज्ञान म्हणायचं. अस्ति ब्रह्मेति सामान्य मात्र परोक्षधी. परोक्षधी म्हणजे परोक्ष ज्ञानावरून आपल्याला आहे आजपर्यंत याची कल्पना होत असते. म्हणून ब्रह्म आहे असं परोक्ष ज्ञान, त्याला परोक्षधी असं म्हणत असतात. त्याला सामान्य ज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं? अनेक विशेष ज्ञान असतं. सामान्य आणि विशेष ज्ञानाचे 2 प्रकार आहे ना. तेव्हा अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान आणि महावाक्याने मला दोन्ही विचारसागरामध्ये याचा बराचसा विचार केला आहे. चतुर्भुजा दुःख्य गवत गव्यता बेबी मूर्ती अनुलिखन अक्षयी परोक्ष ज्ञानमेव तदा विष्णुम वीक्षते. चतुर्भुजावदेव मूर्ती अनुलिखन. नुसतं तुम्हाला कळून चतुर्भुज मूर्ती विष्णूची आहे
मूर्तीवाले पण ती काही विषय झालेली नाही. मग कोणतं ज्ञान म्हणायचं त्याला? अक्षय परोक्ष ज्ञान एव न तदा विष्णुवीक्षते. केवळ नाव म्हणून नाव तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. प्रत्यक्षात तुम्हाला काही विष्णूचं दर्शन नाही. प्रत्यक्षात जर विष्णूचं दर्शन असेल तर मग अपरोक्ष ज्ञान. ज्ञानाचे दोन्ही प्रकार असत नाही. जोपर्यंत श्रोतृवर्ग आहे तोपर्यंत परोक्ष ज्ञान. आणि परोक्ष ज्ञानाचं रूपांतर कशात असते? आपण जेवायला बसलो, ताटामध्ये पदार्थ वाढलेले, कोणतं ज्ञान? आणि जिभेचा संबंध आला म्हणजे हाताचा संबंध आला तर नाही, परोक्ष ज्ञान आहे. हाताचा संबंध आणि कुठं मग कोणाचा संबंध यावा लागतो? जिभेचा संबंध आहे. मग मात्र ते परोक्ष ज्ञान आलं. नाही तर पाहून कुठे समाधान वाटत असते. पाहून उठून जा. परोक्षत्व अपराधेन भवेन तत्व न आवेदनम प्रमाणेन शास्त्रेण सत्वमूर्ती विव्यासनात. परोक्षत्व अपराधेन भवेन अतत्वज्ञानम. याच्यावर वादाची शंका. तुमचं हे परोक्ष ज्ञान आम्ही मान्य करीत नाही. म्हणलं का मानत नाही? परोक्षत्व अपराधेन भवेत तत्व. आम्ही त्याला यथार्थ ज्ञान न म्हणताना भ्रमज्ञान म्हणतो. कोणतं ज्ञान म्हणतो? ब्रह्मज्ञान का म्हणतात? म्हणलं परोक्ष म्हणून. आम्ही त्याला तत्वज्ञान मानत. परोक्षत्व अपराधेन भवेन न तत्ववेदनम. म्हणून परोक्षत्व एवढ्याच अपराधाने आम्ही त्याला न भवे तपयावेदनम, ते ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. का दोन लक्षामध्ये कोणतं ज्ञान झालं? मग आम्ही त्याला यथार्थ ज्ञान म्हणत नाही. कोणतं ज्ञान म्हणतो? ब्रह्मज्ञान म्हणतो. त्याला मग जरा विचारलं, म्हणलं मग ते अपरोक्ष ज्ञान का म्हणतात? प्रमाणे नाही व शास्त्रेनं सत्वमूर्ती विवेचनात. कारण कोणावरून झालेलं आहे? शास्त्रावरून झालेलं आहे ना. तस्मात शास्त्रम. हा काम कादंबरीवरून झाला असं त्याला म्हणायचं आहे. गुरुच्या मुखातून निघालेले वाक्य तुमच्या ह्याच्यामध्ये अत्यंतिक निष्ठा असणार. श्रद्धा नावाचा घटक आहे बघा. वचनानं मोडी. कारण ते कोणाच्या मुखातून निघालेलं आहे? तत्वज्ञानाच्या मुखातून. संताची हे पायी सर्व आहे. कारण ते ज्ञान जे येत असतं ते कोणाकडून येत असते? त्याच्या अवलंबून असते. कोणाकडं? हे देणाऱ्यामध्ये सुद्धा असते ना. एखाद्या माणसाने वचन दिलं की ते पूर्ण केल्याशिवाय नाहीतर तत्व येते. एखादा माणूस म्हटलं, मित्र किती दिवसापासून भेटले बघा. मला काय रामा किती दिवसापासून भेटला तो? बरं का, उद्या आमच्याकडे काय कर, भोजना करता हे. मग आमंत्रण मिळालं तर रामा त्या गोविंदाकडे भोजना करता जातो. मला कशा करता आला? मला जेवण्याकरता. तुला कोणी सांगितलं? काल नाही म्हणाले का तुम्ही उद्या आमच्याकडे जेवण्याकरता या म्हणून? म्हटलं सांगितलं तर काय येऊनच जायचं असते? लबाडाचं आमंत्रण जेव देवर खरं. म्हणून केवळ परोक्षत्व एवढ्या अपराधाने ते ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. ज्याचा बाध होत असतो त्याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. आणि ज्याचा कधी बाधाच होत नाही त्याला काय म्हणायचं? अपरोक्ष ज्ञान म्हणायचं. दोरीवर ते सर्पाच्या ज्ञानाचा काय होतं? मग ब्रह्मज्ञान म्हणायचं. आणि वारुळातला सर्प यथार्थ प्रमाणे नव्हे. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आहे ना, तस्मात शास्त्र. कारण शास्त्र सांगते आपल्या याला कोण किंमत देतो? सत्वमूर्तेर विवेचनात. नाही का, शास्त्रीय
प्रमाणेन शास्त्रेण तत्व म्हणून त्याला ब्रह्मज्ञान म्हणता येत नाही, तत्वज्ञान म्हणावं. तत्वज्ञान म्हणतात. सच्चिदानंद रूपस्य शास्त्रभाने लिखन प्रत्यंचम साक्षिणं न तु ब्रह्म साक्षात् न वीक्षते. सच्चिदानंद रूपस्य शास्त्रात भाने अनुलिखन. आपल्याला कळून चुकलं, सत्य ज्ञानानंद ब्रह्माचं प्रावरण ज्ञानोबराचा अभंग आहे ना. ब्रह्म हे कसं आहे, सद्रूप चिद्रूप आणि सच्चिदानंद रूपाचं. तुम्हाला कशावरून कळालं? शास्त्रात भाने अनुरूप. शास्त्राप्रमाणे आपल्याला कळून चुकलं, ब्रह्म हे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, शब्दवाचक आपल्याला कळाले. पण प्रत्यंचम साक्षीनं न तु ब्रह्मान्न वीक्षते. प्रत्यंचम साक्षीं न तु ब्रह्म साक्षान्न वीक्षेत. नुसतं तुम्हाला कळालं शास्त्रावरून सद्रूप चिद्रूप आनंद आहे, पण प्रत्यक्ष त्याचा अनुभव आला का? म्हणून त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? परोक्ष. आणि अनुभव आला तर आहे काय? शास्त्रावरून आपल्याला आणखी परोक्ष ज्ञान होत असते, त्या वेदांतामध्ये आहे. मग गुरुजीची काय आवश्यकता काय आहे? पण अपरोक्ष ज्ञानाकरता कोणाकडे जावं लागतं? अपरोक्ष तज्ञते प्रणिपातेन मग उपदेशन ते ज्ञान मग अपेक्षिता पुढे सांगतील बोले जेणे अंतःकरण बोधले. मग कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष ज्ञान. ब्रह्म प्रत्यंचम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? प्रत्येक आहे, साक्षी रूप आहे. असं ब्रह्म साक्षात न वीक्षते, म्हणजे त्याचाच अनुभव आलेला नसतो. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत परोक्ष ज्ञान. अनुभवाचा विषय झाल्यानंतर अपरोक्ष ज्ञान. शास्त्रोज्ञेव मार्गेण सच्चिदानंद लक्षणात परोक्षमपि तज्ज्ञानम न तु भ्रमः. शास्त्राला महत्त्व दिलेलं आहे ना. संताचं वचन, गुरुचं वचन, शास्त्रवचन हे अपरोक्ष परोक्ष ज्ञानाचे साक्षात्काराचे वाक्य असते. कारण ते वाक्य कोणाच्या मुखातून निघालेलं आहे त्याला महत्त्व असते. मंदवारके लोक कोणतंही प्रमाण मानत असतात का? मग कोणाचं प्रमाण म्हणतात? संताचं. शास्त्रोक्तेन मार्गेण सच्चिदानंद लक्षण. आत्मा ब्रह्म हे सच्चिदानंद रूप आहे असा निश्चय तुम्ही कशावरून केला? शास्त्रावर. हे बस सच्चिदानंद निश्चयात. ब्रह्म हे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे असा जर तुम्ही निश्चय केला शास्त्रोक्त येणे मार्गेनं. कारण ते कशावरून झालेलं आहे का नाही? एखाद्या मोठ्या माणसाच्या वाक्यातून वाक्य निघालं नाही, पण त्याच्यामध्ये काही अवांतरता असते का? खरेपणा असतो काय असतो? इतकी देणारी देणगी म्हणजे देणार असतो. म्हटलं आमच्या मुखातून काय निघालेलं आहे? वचन निघायचे. एक गोष्ट सांगतात बघा, काय तर एखाद्या बाईला लग्न होण्याची, लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष मुलं झालं नाही, पुढे मूल होण्याचं वय काय आलं आणि ते सांगतात. आणि एक काय मामा सांगायचे त्यांच्या गुरुपैकी ते बसले होते बघा. मग ती बाई आली, नमस्कार केले, पुत्रवती बाबा असं म्हटलं. तिला काय म्हटलं? आणि पुत्र होण्याचं वय तर काय झालं, तरी पण मुलगा झाला. कारण ते कोणाच्या मुखातलं वाक्य आहे. अरे बरोबर हे गोष्ट सांगतात ना. ते बरेच वर्ष झाले जोडपं, पण त्याला मूलबाळ काहीच नाही. एकदा नारद तिकडे गेले. म्हटलं नारदा असं असं काय आहे, तुमची इच्छा आहे? तर म्हणाले आमची इच्छा आहे, आपल्या संसारातली अडचणी दाखवली. सगळ्यातली मोठी अडचण म्हणजे खाणं पिणं नव्हे. लग्न झालं तरी मूल होत नाही. सगळ्यात मोठी काय? भारतातल्या मुलीच मुली झाल्या. अरे मुलीच मुली झाल्या भारत. मुलगा पाहिजे, काय पाहिजे, हे संसारातलं आहे. आणि त्याच्यात आपल्या हातात त्याचं काही नसतं. आपल्या हातात काय नसतं.
आणि ते सारखं मरेपर्यंत काय करते बघ दुःख. आपल्यापेक्षा बायाने जास्त जाळते ते, कारण मनोबिंद का कोणाला काही काय. किती श्रीमंती असली, किती संबंधी असली, किती श्रीमंती असली, बाईला वांजपणाचं दुःख असतं. कोणतं श्रीमंती काय ते दुःख नष्ट करते का? मग मोठे मोठे पुरुष पण त्यांना काही नाही. एवढा मोठा जवाहरलाल नेहरू पण मुलगीच होती, एवढा मोठा, मुलाचा काय नाही पता नाही. जाऊ दे, आपला एवढा मोठा शरद पवार आहे पण मुलगीचा. कीर्तनात नाही सांगायचं बरं. ईश्वरी लीला आहे की तिला काय करणार तर. जाऊ दे, आपला दृष्टांत. कोणता दृष्टांत? ते सांगतात. मग तू नारदाला सांगितलं, म्हणलं असं असं आहे, मूलबाळ काही नाही. तर म्हणलं मग मी काय हरकत नाही, तुम्ही म्हणलं सगळं फिरतात, देवाला विचारा. मग सगळं नारद महर्षी गेल्यानंतर देवाच्याकडे बोलणं चालणं झाल्यानंतर म्हटलं, देवा एक अडचण आहे काय? एक मला जोडपं आहे, बरेच वर्ष झाले पण त्यांना मूलबाळ नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं, म्हणलं हे पादांचं पाहतो त्यांच्या प्रारब्धामध्ये नाही. प्रारब्धात नाही तर मी सुद्धा काय करू शकत नाही, देऊ शकत नाही. नारद महर्षी काय आले, इकडे काय झाली घटना घडली बा. एक कोणीतरी आपला गोसावड्यासारखा माणूस आणि तो मोठा नारा लावायचा आहे, एक रोटी देगा तो एक बच्चा होगा. झालं आपला, एक रोटी देगा तो. मला इतकी झाली याच्यामध्ये ताकाचा भीक कशाला मागतो, कोण कशाला देते. म्हणलं चक्कर असेल जाऊ दे. म्हणजे घरात जाऊन त्याला अक्कल नसते. त्या बाईने 2-3 भाकरी दिल्या, केली परिणामाचा 2-3 मुलं झाली. नारद महर्षी तिकडून आले, ती पोरं खेळत होती बघा. नारद महर्षी विचारले, म्हणलं ही मुलं कोणाची आहे? म्हणलं आमचीच आहे की. म्हणलं काय देवला वाढ आहे मला सांगतो, यांना मूल वाढवणार नाही असं म्हणलं. 2 दिवस म्हणलं देवाचा. म्हणले जेवढे काही लबाड असतील त्याचा अध्यक्ष कोण? अध्यक्ष. नारद महर्षी कुठे गेले? म्हणलं देवा काय लबाड बोलता तुम्ही, मला सांगता त्यामुळे बाईच्या प्रारब्धात काय नाही. आणि तिथं म्हणलं 2-3 मुलं होती ती. मग भगवंतानी सांगितलं, ती वाणी ब्रह्मविद्येची आहे. कोणाची? ईश्वराचे वचन बाद करता येईल पण संतांचं वचन बाद करता येत नाही. ही शक्ती ओढत आहे. एक सहज दृष्टांत सांगितलं तुम्हाला. बरोबर नाही समजा. परोक्षमापी तज्ज्ञानम तत्वज्ञानम न तू ब्रह्मा. मग शास्त्रोक्तेनं नाही, शास्त्राचं वचन कधी बाधित होऊ शकत. ते शास्त्र आहे तसं. गीता कधी सांगितलं गेली? द्वापार युगात. अजूनही जसाच्या. आता कोणता युग आहे? कली. किती वर्ष लोटले, अजून जसाच्या आहे तसं. त्याला ब्रह्म म्हणता येत. ब्रह्म यद्यपि शास्त्रेषु प्रकृतित्वेन वर्णितम् महावाक्य तद्मद्बोधम्. ब्रह्म यद्यपि शास्त्रेषु प्रकृतित्वेन वर्णितम्. शास्त्रामध्ये ब्रह्म प्रकृतित्वेन वर्णितम्. तेच आपला आत्मा आहे असं आणखी ब्रह्माचं वर्णन केलं आहे. ब्रह्म हे कुठं आहे? तुमचा आत्माच किम स्वरूप आहे का? त्याचं काही प्राप्ताचीच काय आहे? शास्त्र सांगते बघा. महावाक्य तद्म येतात. महावाक्य एकदम येतात दुर्बोधमा विचारा. शास्त्रावरून आपल्याला कळून चुकलं आहे बरं का. महावाक्याच्या द्वारा ब्रह्म हे आपल्याहून भिन्न नसून
आपला आत्माच किम स्वरूप आहे. प्रत्युदयन वर्णित महावाक्य तथापि दुर्बोधमेतम अविचारिणा. शास्त्र जरी असं सांगित असलं तरी सुद्धा त्याचा परिणाम अविचारी माणसावर होऊ शकत. त्याला योग्य काय पाहिजे? दुर्बोधम अविचारिणा. सर्वच गोष्टी सर्वांना सारख्या प्रमाणात कळतील शक्य आहे का? आता जे पाठ घेत असतो आपण त्याच्यामध्ये सर्वच सारखे मार्क मिळवतात का? मग प्रत्येकाची बुद्धी कशी आहे? भिन्न भिन्न आहे. कोणाला एक वेळ ऐकलं की पाठ होते, कोणाला 2 वेळ, कोणाला घोकून सुद्धा काय होत नाही. आज पाठ केलं उद्या विसरते, परवा पुन्हा नवीन पाठ करत बघा. म्हणून अधीर कार्यामध्ये 3 प्रकार पडत असतात: उत्तम, मध्यम आणि दुर्बोधम अविचारिणा. अविचारी माणसाला ब्रह्माच्याकडून शास्त्रावरून जरी आणखी महावाक्याच्या द्वारा तेच ब्रह्म आपलं स्वरूप आहे असं ज्ञान जरी झालं तरी पण सुद्धा त्याचा अनादि कार्याला अनुभव येऊ शकत का नाही? तर म्हणला तो त्याचा अजून काय नाही, तो अधिकारी नाही. म्हणला का तो आपल्याला विषय होऊ शकत नाही? त्याच्याकरता हा एक समजलं. देहाध्यात्म विभ्रांत जागृत्यांना आत्ममान ब्रह्मात्मत्वेन विज्ञातून क्षमते बंधदित्वता. देहाध्यात्म विभ्रांत, काहीतरी प्रतिबंध असल्याशिवाय ज्ञान मनुष्याला अपरोक्ष होऊ शकत नाही. प्रतिबंध काय करावं लागतं? जो ज्ञान होऊ देत नाही त्याला काय म्हणतात? हे बाय भिंतीच्या आड काहीतरी कोणतरी बसला आहे, मग आपलं ज्ञान होते का? का ज्ञान? तुमचं ज्ञान होतं त्याचं ज्ञान का? भिंतीचा काय आला? मग प्रतिबंध कार्याच्या काय असतो? विरोधी असतो का? डॉक्टरने सांगितलेलं पथ्य काय करावं लागतं? मला का गुण येत नाही, पण डॉक्टर म्हणतो तुम्ही पथ्य पाळत नाही, त्याला आम्ही काय करणार? पथ्य कोण डॉक्टर पाळत असतो का? डॉक्टर फक्त औषध देत असतो. मग आहे तर तिथे देहाध्यात्म विभ्रांत. जोपर्यंत देहाचा आत्मा आहे अशी भ्रांती ज्याच्या ठिकाणी आहे, हे पहा, देहाध्यात्म म्हणजे देहालाच काय समजतो? देहाध्यात्म विभ्रांत. देहाला मी म्हणणे ही भ्रांती आहे. आता तुम्ही विचारसागर ऐकलेला आहे, ज्ञानेश्वर ऐकतात, त्याच्यामध्ये देहाला आत्मा कुठं म्हटलेला आहे का? कारण आत्म्याचं लक्षण सांगते भगवद्गीता, मजा येते म्रियते. आणि देहा 2 अभावाचा काय प्रतियोगी आहे. त्याच्या पाठीमागे नाही का एक प्रध्वंस अभाव, पुन्हा पहिला अभाव आहे ना, प्रागभाव म्हणतात. देह उत्पन्न होण्याच्या पूर्वी होता का कोणता अभाव? आणि पुढे नष्ट झाल्यानंतर आत्माचा अभावाचा प्रतियोगी होत नाही. तो कोणत्याच अभावाचा काय नाही. म्हणजे आत्मा कसा ठरू शकतो? तुम्ही पंचदशी शिकाल ना, त्याच्यामध्ये 3ऱ्या प्रकरणामध्ये हे सांगितलं, कोश विचार आहे बघा. आणि पुढे प्रज्ञानम ब्रह्म, त्याच्यामध्ये ब्रह्म विचार आहे. 2च शब्द आहे फक्त. प्रज्ञान हिनेक्षते शृणोती जिग्रती स्वादस्वाद विजानाती, त्याला प्रज्ञान असं म्हणतात. पण जोपर्यंत देहाला मी म्हणतो हा जो प्रतिबंध आहे, हठात्ममान ब्रह्मात्म्याने कितीही जरी प्रयत्न केला तरी ब्रह्माच्या मंदबुद्धी मनुष्याला अपरोक्ष ज्ञान होऊ शकत नाही. मग काय केलं पाहिजे? प्रतिबंध केला पाहिजे. प्रतिबंध केला की काय होते? ज्ञान होते. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने त्याचं काय केलेलं आहे? म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये नाही आलं का? गीतेमध्ये सुद्धा आहे ना, किंचित ब्रह्म किंमध्या. तिथं देहाचं वर्णन कुठं आहे? तिथं नाही सांगता येत.
हे बघ, किंतात ब्रह्म किंवा अध्यात्म किंवा कर्म अधिभूत अधिभूत म्हणजे देह, अधिदैव म्हणजे जीव, अधियज्ञ म्हणजे परमात्मा. नाही तर अधियज्ञाला म्हणतो अधिभूत अधिभूताला होतो आधी पाचही भूत एका ठिकाणी झाल्यानंतर जे तयार होत असते त्याला म्हणायचं अधिभूत. आपल्या देहामध्ये किती आहे आणि याच्यातून जो निघून जातो प्रयाण काळच्या वेळा त्याला अधिदैव म्हणा. आणि या सर्वाचा आणखी अधिष्ठान त्याला अधियज्ञ. किंतात ब्रह्म किंवा अध्यात्म अधिभूतांचे म्हणून दुर्बोध काय ब्रह्मात्मत्वेन विज्ञातम क्षमते. जोपर्यंत आणखी प्रतिबंध निवृत्त होत नाही तोपर्यंत मंदबुद्धी पुरुषाला ज्ञान होऊ शकत. आणखी क्रमाक्रमाने काय केलं आहे, विचार केला आहे, त्याचा विचार कधी